नमस्कार. मी दिलीप भाऊसो खाडे, राहणार कोल्हापूर. मी या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण की माझा मुलगा निखिल दिलीप खाडे कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत फुटबॉलपटू. गेले आम्ही महिनाभर इथं रेडिएशनसाठी येत होतो आणि आज आमची ती रेडिएशन संपलेली आहे. उत्कृष्ट असं रेडिएशन झालेलं आहे. डॉक्टर लोकांनी सांगितले की व्यवस्थित झालेलं आहे. ह्याच्या मागची थोडी पार्श्वभूमी सांगतो की हा कोल्हापूर जिल्ह्यातला एक नामवंत संघ, फुटबॉल संघ, हा सगळ्या संघाकडून खेळलेला हा आणि कोल्हापुरात एक गोलकीपरचं नाव आणि एक दबदबा असलेला प्लेअर. योगायोगानं प्रॅक्टिसला जात असताना 23 नोव्हेंबर 22ला की अचानक तो घरात कोसळल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत झाला. आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या हॉस्पिटलला सांगितलं की बाबा असं असं आहे आणि तुम्ही आमचे डॉक्टर नाही आहेत, तुम्ही दुसरीकडे बघा. मग आम्ही दुसरीकडे गेलो. दुसरीकडे गेल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळं आम्हाला काही समज नाही. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. मग त्याने सांगितलं की बाबा असं असं आहे आणि त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे. ऑपरेशन केलं पाहिजे म्हटल्यानंतर आम्ही ऑपरेशनला, आमची परिस्थिती सर म्हणजे नाही आहे अशी. आम्ही एक रिक्षा चालक आहे आणि माझ्या मुलग्याला असं घडल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली अगदी की आम्ही हातबल झालो सर कुटुंब सरपंच. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की असं असं ज्या ठिकाणी पडलाय त्या ठिकाणी त्याचं रक्त गोठलेलं आहे आणि ते एमर्जन्सी ऑपरेशन केलं पाहिजे. मग ऑपरेशनचा खर्च ऐकून आम्ही अगदी हातबल झालो. हातबल झाल्यानंतर कोल्हापुरात आम्ही एक आव्हान केलं पेपरला किंवा इतर त्याचे दोस्त मंडळी, नेते मंडळी कोल्हापुरातले, की एक 6-7 वर्षाच्या मुलापासून ते आपल्या कोल्हापुरातील कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाही आहे अशा आम जनतेनं आम्हाला मदत केली. त्याच्यानंतर ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी दुसरं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर तिसरं ऑपरेशन झालं आणि तिसऱ्या ऑपरेशनला आम्हाला समजलं की हे ट्युमर आहे आणि कॅन्सर आहे आणि तुम्ही कॅन्सर सेंटरला जावा. आम्ही कॅन्सर सेंटरला आलो. तर कॅन्सर सेंटरला यायच्या अगोदर लोक एवढे घाबरतात की बाबा रेडिएशन, केमो, तिथं गेल्यानंतर काय शॉक देतात, हे देतात, ते देतात. तर माझी एक विनंती आहे लोकांना की काही त्यातला प्रकार नसतो. आणि कसं असतंय, एक आपण बाजारात गेलो नंतर आपण ही भाजी, ती भाजी, हे ते काय पाहिजे काय नाही हे आपण घेत असतो. त्यावेळेस समजत असतं आपलं चांगलं कुठलं नाही. आपण जर बाजारात न जाता जर भाजी जर घ्यालो तर कसं जमणार? लोकांनी असं जायला पाहिजे की बाबा काय वस्तुस्थिती, या तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, इथली काय वस्तुस्थिती आहे बघा. माझे आता मुलगा 33 रेडिएशन घेऊन आज ठणठणीत आहे. मला एवढं जनतेला सांगायचं आहे की तुम्ही या, की घाबरू नका, की केमो, रेडिएशन किंवा इतर काही नाहीये. तुम्ही या. विविध प्रकारच्या आपण भाज्या जसं म्हणतो तसं या रोगा अगदी चांगले इलाज ह्या कोल्हापूर कॅन्सरला होतात. मी या स्टाफचं केवढं कौतुक करावं तेवढं. जसं पहिल्या आत येताना सिक्युरिटी पासून ते सर्व डॉक्टर, त्यातल्या त्यात मॅडम आमच्या, की काय न सांगणार का मला सरांचा त्यांचं काय एवढा हे आलं नाही की इतका स्टॉप चांगला आहे की म्हणजे मोठेपणा किंवा कौतुक किंवा त्या हरभरा झाडाचा नाहीये. मला एकूण एक कर्मचारी की हसतमुख असतो की कितीही पेशंट आत आला की त्याचं मला वाटतं बघा 99% अगदी हसतमुख ते लोक येतात आणि तुमचं काही आहे ते सगळं बाबा, ताई, अक्का, मावशी, जे मॅम असं सगळं सांगून तुमचा निम्मा रोग तिथंच बरं करतात.
माझी विनंती आहे लोकांना की तुम्ही या, आणि तसं काही नसतंय. कॅन्सर हा काय आता जनरली हा रोग झालेला आहे आणि ह्याच्या उपचार इथं फार चांगले होतात. इथला स्टॉप आणि इथली लोक एवढी सुंदर आहेत की माझ्या ह्या पोरग्याचं उदाहरण आहे. धन्यवाद. नमस्कार.